मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे। या मालिकेतील कला आणि अद्वैत या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांची मन जिंकण्यात चांगलेच यश मिळवले। चांदेकर आणि खरे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करू लागली। पण या मालिकेमध्ये सध्या एक नवीन ट्विस्ट आला आहे। या मालिकेला आता एक वेगळंच वळण मिळाले। मालिकेमध्ये राहुल आणि रोहिणी आत्याचं सत्य सांगण्याकरिता कला ही अद्वैतकडे जात असते, पण वाटेमध्ये रोहिणीची काय ही कलाला टक्कर मारते आणि यामध्ये कलाचा जबरदस्त ऍक्सिडेंट होतो। कलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होते। सुकन्या ही कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, पण सुकन्याला स्वतः हृदयाचा त्रास असतो। त्यामुळे कला ही स्वतःचं हृदय सुकन्याला देते आणि स्वतः या जगाचा निरोप घेते। या मालिकेमध्ये कला या पात्राचा मृत्यू दाखवण्यात आला, त्यामुळे कला हे पात्र मालिकेतून प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेताना दिसून येत आहे। त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच नाराजी पसरली आहे। मालिकेत आता नवीन नायिका म्हणून अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर हिची एंट्री झालेली दिसत आहे। ती सुकन्या मोरे हे पात्र साकारणार आहे। मालिकेचा एक नवीन प्रोमो सुद्धा नुकताच रिलीज करण्यात आलाय। मालिकेचं कथानक हे 6 महिने पुढे सरकल्याचं आपल्याला या प्रोमो मध्ये दिसतं। अद्वैत हा मंदिरात आलेला असतो आणि त्याच मंदिरात सुकन्या ही सुद्धा आलेली असते। सुकन्या ही देवीला म्हणत असते की ज्या व्यक्तीने मला तिचं हृदय दिलंय त्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटून मला त्यांचे आभार मानायचे। आणि इतक्यात अद्वैत हा सुकन्याच्या समोर येतो। दरम्यान ही मालिका आता कोणतं नवीन वळण घेणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। अभिनेत्री ईशा केसकर हिने ही मालिका सोडल्यामुळे मालिकेत कला या पात्राचा मृत्यू दाखवण्यात आला का की कथानकाची गरज म्हणून अभिनेत्री ईशा केसकरलाच मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला हे अद्याप अस्पष्ट आहे। तर तुम्ही आता मालिकेमध्ये कला या पात्राला मिस कराल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा।